तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज ना आम्ही करणार आहे नित्याचं बोरनान। तसं तर ना नित्याचं हे दुसरं बोरनान असणार आहे, कारण नित्या जेव्हा 8-9 महिन्याची होती ना तेव्हा मागच्या वेळी आम्ही तिचं पहिलं बोरनान केलं होतं। तेव्हा नित्याना एकदम छोटी होती, तिला रांगता सुद्धा येत नव्हतं, तिनं डायरेक्ट चालायलाच लागली होती। आणि आता नाही नित्याचं दुसरं बोरनान आहे। तसं मम्मी पप्पा जेव्हा होते ना तेव्हाच मला हे तिथं बोरनान करायचं होतं, पण सगळी ना गडबडच चालू होती। त्यात संक्रांत आली होती आणि आम्ही गावाकडून नुकतेच आलो होतो, त्याच्यामुळे ना मला ते काय करता आलंच नव्हतं। म्हटलं गडबडीत करण्यात काय अर्थ नाही, तर आज गुरुवार आहे आणि आज दिवस सुद्धा चांगला आहे म्हणून म्हटलं आज करूया। नित्या ना आता झोपलेली आहे, त्याच्यामुळे ना मला पटपट आवरायचं आहे, कारण संध्याकाळच्या टायमिंगला बोरनान करायचं आणि त्याची तयारीसुद्धा अजून करायची बाकी आहे। अजून डेकोरेशनसुद्धा काहीच केलेलं नाही आहे। आणि आता नित्याच्या पप्पांना मी फोन केला आहे, तर ते आल्यानंतर आम्ही डेकोरेशनसुद्धा पटकन करून घेऊ। आणि नित्याना मागच्या वेळी छोटी होती त्याच्यामुळे ना तिनं डेकोरेशनला वगैरे काय हात लावला नव्हता। आता काय करते काय माहिती नाही, निदान फोटो तर काढून दिलं तरी बस आहे माझ्यासाठी। नित्यासुद्धा ना आता उठून बसली आहे। आता किती वेळ झोपली, माझे कपडे तेवढे झालेत धुवायची, तोपर्यंत माझं बाळ ना उठून बसले। हाय कर लढा, हाय कर ना, कर ना पिल्लू, हाय कर ग, लाजली तू, कर हाय कर, हाय सगळ्यांना। तू का उठली? मामाला मदत करायला उठली? मामाला मदत करायला उठली होय? मदत करणार तू? आता काय मदत करते माहिती नाही, पण बघूया। आता नित्या ना मागच्या वेळी तिने छान अशा हलव्याचे दागिने सुद्धा घालून घेतले होते, कारण ती छोटी होती तिला काहीच समजत नव्हतं। आणि आता ना मी तिला हलव्याचे दागिने घातल्यावर किती रिस्पॉन्स करते माहिती नाही, कारण आता तिला कळायला लागले ना, तिला काय घालायचं म्हटलं तर तिला नकोच असतं घालायला। आता बघूया, तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करा। आम्ही नित्याचं बोरनान कसं करतोय काय करतोय ते तुम्हाला दाखवते, तर नित्या कशी रिस्पॉन्स करते ना ते सुद्धा दाखवते, होय ना पिलू? आज होता गुरुवार आणि आज मला नित्याचं बोरनान आणि स्वामींची स्थापना हे दोन्ही करायचं होतं। आणि ते मी लवकर उठून ना मस्त अशी आंघोळ करून घेतली होती। आणि मी जेव्हा अक्कलकोटला गेले होते ना तेव्हा त्यानं स्वामींची मूर्ती आणली होती। तसं तर माझ्याकडे स्वामींचा फोटो आहे, पण मूर्ती तर नव्हती, कारण अभिषेक घालायचा म्हटलं तर फोटोवरती मला अभिषेक करता येत नव्हता, म्हणूनच मी अक्कलकोटवरून येताना स्वामींची मूर्ती घेऊन आली होती। सगळ्यात आधी तर मी देवारा ओल्या कपड्याने पुसून घेतला आणि ते मी अभिषेकासाठी फक्त दूध आणि गरम पाणीच वापरलं होतं। आणि ही मूर्ती अक्कलकोटहून गावी आणि गावाहून कोईमतूरला इतका मूर्तीचा प्रवास झालेला होता, आणि त्यांनी ना खूप छान असं पॅकिंग करून दिलं होतं। कोईमतूरला येऊन ना मला तसे 15 दिवस झालेत, पण आल्यापासून ना माझं काही ना काही तर चालूच आहे। संक्रांत झाली, आता नित्याचं बोरनान करायचं होतं, त्याची तयारी बाकी होती, त्याच्यामुळे नाही ते मला काही वेळच भेटला नाही। आणि स्वामींची स्थापना ना मला अजिबातच गडबडीत करायची नव्हती। आता ही स्वामींची मूर्ती ना तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मला तर ना या मूर्तीकडे बघून असं वाटत होतं की स्वामीच आपल्या घरी आले, तेच फिलिंग ना मी तुम्हाला शब्दात सुद्धा सांगू शकत नाही, इतकं छान वाटत होतं ना। पहिलं तर ना मी गरम पाण्यानं ना अभिषेक केला आणि नंतर नाही ते दुधाचा वापर केला होता। तसं मी बाकीचं काय वापरलं नव्हतं, साधा तसा अभिषेक केला होता, पण तोच खूप मन लावून केला होता। श्री स्वामी समर्थ असा जप करत ना स्वामींना अभिषेक घालायचं काम चालू होतं। स्वामींना ना बाकी काहीच नको असतं, फक्त त्यांची सेवा ना मन लावून केली ना तर स्वामी आपल्याला फळ देतातच। आणि माझा व्हिडिओ अजून तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे स्वामी अनुभवाचा, तो सुद्धा मी लवकरच शेअर करेल तुमच्यासोबत। आणि आता ही रुद्राक्षाची माळ सुद्धा ना मी अक्कलकोटवरूनच घेतली होती, ती मला ना खूपच आवडली होती आणि मग मी ती सुद्धा ना लगेच घेऊन टाकली। आणि हे चंदन सुद्धा ना मी अक्कलकोटवरूनच आणलं होतं। अभिषेक वगैरे घातला आणि स्वामींना चंदन सुद्धा लावून घेतलं आणि नंतर ना मंदिरात स्वामींची स्थापना सुद्धा करून घेतली। आणि स्वामी तर मंदिरात इतके छान दिसत होते, स्वामींमुळे माझं मंदिर खूप छान दिसत होतं। आणि स्वामींकडे बघून ना इतकं भारी वाटत होतं ना मनाला की काय विचारूच नका। आणि घरात तर इतकी पॉझिटिव्हिटी जाणवत होती ना की ती मी तुम्हाला जे फिलिंग होतं ना ते नाही सांगू शकत। आणि इथे ना मी स्वामी सेवा करते, पण इतकं पण मला माहिती नाही, पण जेवढं पण मला माहिती आहे ना ते मी मनापासून करते स्वामींचं। स्वामींना अभिषेक वगैरे केला, छान अशी देवपूजा केली आणि नंतर ना मी सकाळी इथेच हेअर वॉश केले होते, त्याच्यामुळे ना ड्रायरने केस सुद्धा छान सुकवून घेतले। आणि मागच्या वेळी संक्रांतीला जी लोटकी राहिली होती ना त्याच लोटक्यांचं ना मी हे असं डिझाईन वगैरे केलं होतं आणि तेच ना शोपीस म्हणून ठेवलं होतं। आता त्याचाच ना वापर करून मी इथं ना जे मोबाईलवरच बघितलं होतं मी सुद्धा, तर तिळगुळाचं ना इथं मी डिझाईन केलं होतं, ते सुद्धा ना खूप छान दिसत होतं। मला ना घर सजवायला खूपच आवडतं आणि घरात जर असं काही असेल ना तर मी त्याच्यापासून काही जर बनत असेल तर मी असं काहीतरी बनवत असते। तर तसंच ना मी लोटक्यांचं ते शोपीस बनवलं होतं। नंतर आज होता गुरुवार आणि गुरुवार असतो त्याच्यामुळे ना माझा होता उपवास, मग इथे ना माझ्यासाठी बनवली होती खिचडी। आणि नित्याला ना खिचडी म्हणलं तर मॅडम एकदम खुश होऊन जातात, तिला ना खिचडीतला बटाटा खायला खूपच आवडतं। मग काय तिला पण माझ्यासोबत चारून घेतलं आणि मी सुद्धा ना खिचडी खाऊन घेतली। फराळ वगैरे करून झाल्यानंतर ना
आम्ही लागलो होतो डेकोरेशनच्या कामाला. आणि हे स्टिकर ना मी गावाकडूनच घेऊन आले होते, कारण मला माहिती होतं कोईमतूरमध्ये मला असं काय मिळणार नाही. आणि ऑनलाईन जर मी मागवलं असतं ना तर याची किंमत दुप्पट होती. त्याच्यामुळे मी गावाकडूनच ना हे स्टिकर मला 140 रुपयामध्ये मिळालं होतं. मग तेच ना इथं मी लावायला घेतलं. आणि या झेंडवाच्या माळा सुद्धा ना मी 1 वर्ष आणल्या होत्या वाण देण्यासाठी. आणि त्याच्यातल्या 4-5 शिल्लक होत्या, त्याच्यामुळे ना त्या तिथे यूज केल्या होत्या. आणि माझं तर चाललं होतं इथं डेकोरेशन करायचं काम, आणि नित्याचं चाललं होतं की ते सगळं लावलेलं तिला ओढायचं होतं. आणि तिला ना असं किती जरी गप्प बसवलं ना तर ती काय बसायला तयार नव्हती. म्हणून ना तिच्या पप्पांनी अशा झेंडवाच्या माळावर लटकून दिल्या होत्या. मॅडम काय ऐकायला तयार नव्हत्या. तिला म्हणजे आम्ही केलेलं डेकोरेशन सगळं हातातच घ्यायचं होतं. मग शेवटी नित्याच्या पप्पांनी ना तिला बसवलं होतं खुर्चीत, आणि नित्याला या खुर्चीवरून उतरता काही येत नव्हतं. आणि तिथं म्हणजे चाललं होतं की मला खाली उतरा, मला खाली उतरा. पण नित्याच्या पप्पाने डेकोरेशन होईपर्यंत नित्याला काय खाली उतरलं नव्हतं. आणि तिची तळमळ तुम्ही नाही ते बघा कसं चाललं होतं तिचं. आणि मग अशी तुम्हाला मी जे दाखवलं ना त्याच्यामध्ये नाही असे स्टिकर होते, राधाकृष्ण, नंतर इथे सन, मोरपीस, असं काय काय होतं. तर पतंग पण होते छोटे छोटे, खूप छान दिसत होतं ते. आणि ते ना नित्याच्या पप्पांचं चाललं होतं की तू बोरनान लावलेलं ना थोडंसं वरती घे, कारण नित्या जर तिथे बसली ना तर ते फोटोमध्ये काहीच येणार नाही. मग काही शेवटी नित्याच्या पप्पांचंच ऐकलं. मग थोडंसं ना ते काढलं आणि वरती लावलं, म्हणजे फोटो काढले ना तर फोटोमध्ये ते लिहिलेलं तर छान दिसेल. मागच्या वेळी नित्याचं पहिलं बोरनान केलं होतं ना तेव्हा नित्या 8-9 महिन्याची होती आणि तिला रांगता येत नव्हतं. नित्याना डायरेक्ट चालायलाच लागली होती, त्याच्यामुळे ना तिने एवढं दमवलं नव्हतं. आणि मागच्या वेळी आम्ही आदल्या दिवशीच नाही सगळं डेकोरेशन वगैरे केलं होतं. आणि यावेळी जर केलं असतं ना तर तुम्ही बघू शकता इथं सगळं नित्याने हातातच घेतलं होतं. मागच्या वेळी ना तिने खूप छान असं बोरनान करून दिलं होतं. आणि यावेळी ना ती काय ऐकायलाच तयार नव्हती, कारण तिचं सगळं खरं असंच चालू असतं आजकाल. या वर्षी बोरनान करायला ना खूपच गडबड उडालेली होती, कारण ना मागच्या वेळी जेव्हा बोरनान केलं होतं ना तर आठवडाभर आधी ना आमची तयारी चालू होती. इथे ना मग सगळं स्टिकर वगैरे लावून घेतलं. आता हे स्टिकर ना खूप छान दिसत होते. आणि त्याच्यामध्ये ना सोबतीला नित्याच्या पप्पाने ना लाइटिंगची माळ सुद्धा लावून दिली होती. आणि लाइटिंगची माळ लावल्यानंतर ना इतकं सुंदर दिसत होतं ना की खूप छान दिसत होतं. तसं तर ना लाईट बंद केल्यावर ते छान दिसत होतं, पण उजेडासाठी नाही ते लाईट लावावी लागली होती. तर हे केलेलं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये डेकोरेशन कितीही असो आणि केवढं जरी करायचं असेल ना त्याच्यामध्ये वेळ कसा जातो ना काही कळतच नाही. जरा इथे मग इथे कसं दिसते असं करतच ना वेळ निघून जातो. मग इथे पटकन ना सतरंजी हातरून घेतली आणि लागलंच ना सगळं इथं मांडायला सुद्धा घेतलं होतं. आणि ह्या प्लेट्स ना मला अशा वानामध्ये आल्या होत्या, त्या ना खूप सुंदर होत्या. मग त्याच्यामध्येच ना मी हे चॉकलेट्स वगैरे डेकोरेशन करण्याच्या नादातच ना आमचा 1 तास गेला. आणि नित्या सुद्धा नाही ते झोपायला तयार नव्हती. मग तिला पहिला झोपवलं, कारण नंतर ना नित्या रडणार नाही, तर तिची झोप झाली नाही ना तर ती आधीच कोणाकडे जात नाही, मग रडायला चालू करेल. म्हणून तिला आधी झोपवलं आणि ते सगळं ना तयारी चालू केली, कारण बायका सुद्धा येतील. मागच्या वेळी ना बोरनानला इथे आम्ही बिस्किटांची ना गाडी सुद्धा बनवली होती, डायनिंग टेबल बनवला होता. पण यावेळी ना असं काहीच करायला वेळ मिळाला नाही, त्याच्यामुळे ना मी काहीच केलं नाही. आणि गावाकडून आल्यामुळे ना इथे खूपच धावपळ चालू होती, त्याच्यामुळे साधं सिंपलच असं केलं होतं. आणि तेच करताना ना माझ्या नाकानं मदत घ्यायला सुद्धा कोणीच नव्हतं. आणि जेव्हा मम्मी होती ना तेव्हाच मला हे करायचं होतं, पण त्यावेळी ना खूप अडचणी आल्या होत्या. आणि आमोशा नंतर आमचं काहीतरी फिरायला जायचं, त्याच्यामुळे ना मला काही जमलंच नाही. आणि गडबडीत करून काय करायचं म्हणून मी काय केलं नव्हतं. आणि आमोशा दिवशी तर काही करतच नाही, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, गडबड करण्यात काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं मम्मी पप्पा गेल्यावरच निवांत करता येईल. मग हे गावाकडून आणलेलं ना बेसन लाडू, नंतर तिळाच्या वड्या त्या होत्या, ते तिथे ना मांडून असे काही सोहळे साजरे करायचे म्हटले ना तर एकटीची खूपच गडबड उडालेली असते. आणि मला ना नित्याच्या खूप साऱ्या आठवणी ना अशाच कलेक्ट करायच्या आहेत, त्याच्यामुळे ना मी या यूट्यूबच्या माध्यमातूनच ना मी कलेक्ट करायचं काम करते. त्याच्यामुळेच मी हे चॅनेल सुद्धा चालू केले, कारण सगळीकडचे व्हिडिओ वगैरे डिलीट होऊ शकतात पण यूट्यूबवरचे व्हिडिओ कधीच डिलीट होत नाहीत. त्याच्यामुळे ना नित्य मोठी जेव्हा होईल ना तेव्हा ती सुद्धा बघील की माझ्या मम्मीने माझं काय काय केलं होतं. तिला बघून सुद्धा ना की छान वाटेल की माझ्या मम्मीने माझ्यासाठी एवढं सारं केलं होतं. त्याच्यामुळेच ना मी हे माझं यूट्यूबचं चॅनेल सुद्धा उघडले. माझं हे चॅनेल ना नवीनच आहे, त्याच्यामुळे ना आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा की तुम्हाला हे व्हिडिओ माझे बघायला कसे वाटतात आणि तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील. तर त्या पद्धतीने मी सुद्धा ना व्हिडिओ बनवत जाईल. आणि फायनली ना मी सगळं मांडून घेतलं आणि बोरनाच्या डेकोरेशनचा वगैरे सगळाच फायनली लुक असा होता. नित्याला सुद्धा नाही ते छान छान गोड असं रेडी केलं. नित्याना या काळ्या ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत होती हो ना. आणि ते आम्ही तर सगळं आमचं आवरून बसलो होतो, पण बायका काय अजून आल्या नव्हत्या, त्यांचीच वाट बघत बसलो होतो. आणि नित्या आणि श्रीचं तर चाललं होतं की मला कॅडबरी दे, ही घेऊ का ते घेऊ, असं चाललं होतं श्रीचं. आणि इतका समोर आमच्या आवडीचा खाऊ दिसला असताना आमचं मन कसं राहणार ना. मग इथं नित्याला ना
तिच्या चाचीने चॉकलेट दिलं आणि मग काय नित्या मॅडम खुश. तसं तर बायका अजून आल्या नसल्यामुळे नित्या तर खूप वैतागून गेली होती, कारण इतक्या उशीर एका जागी बसणाऱ्यातली नित्या नव्हे. त्याच्यामुळे नाही ते पटकन बायका आल्यानंतर औक्षण पण करायला घेतलं होतं. आणि ते सुरुवातीला तिला काय वाटलं नाही, औक्षण वगैरे ती खूप छान करून घेत होती. मागच्या वेळी ना थोडीफार रडली होती, कारण छोटी असल्यामुळे तिला काही समजतच नव्हते. आणि ह्यावेळी ना आम्ही जर ओवाळायला लागलो ना तर तिला ती मजाच वाटत होती. आणि श्रीचं म्हणजे काय मध्ये 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 चालू. मकर संक्रांत झाली ना की बायकांची एकच गडबड उडालेली असते, हळदी कुंकू आणि बोरनान. तसं तुम्ही केलं की नाही आपल्या घरातल्या चिमुकल्याचं बोरनान, ते मला सांगा नक्की कमेंटमध्ये. आणि आपल्या बाळाचं ना कौतुक हे करायलाच पाहिजे, कारण मुलांना सुद्धा छान वाटतं. आणि इथे ना आम्ही सगळ्यांनी एक एक जणीने करून ना नित्याचं औक्षण करून घेतलं. आम्ही दरवर्षी ना संक्रांतीचं वाण, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि वौसायचं हे एकाच दिवशी म्हणजे मकर संक्रांती दिवशीच करतो. कारण एकदा मंदिरात गेलो ना की तिथूच वौसायचं काम करतो आणि येताना ना प्रत्येकाच्या घरी जाऊन ना हळदी कुंकू आणि वाण हे असं घेऊन येत असतो. पण ह्यावेळी ना थोडं टायमिंग चेंज असल्यामुळे आम्ही एकाच ठिकाणी ना बसलो होतो. तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ते बघितलंच असेल. आता मी म्हणते की पुढच्या वेळी नित्याचं बोरनान आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम एका दिवशी ठेवायचा असं म्हणतेय. तर खरं आता बघूया पुढच्या वर्षी काय होते ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. आम्हाला कॅडबरी खायला झालं की काही नको असंच असतं ना लहान मुलांचं. इथे तिघी सुद्धा ना वळीनं चॉकलेट खात बसल्या होत्या. नंतर औक्षण केलं आणि नित्याला ना बोरनान घातलं. पहिल्यांदा तिला काहीच वाटलं नाही. नंतर ना डोक्यावर जेव्हा चिरमुरे पडायला लागले ना तेव्हा नित्या खूपच घाबरली आणि खूप रडायला लागली होती. त्याच्यामुळे ना मी तिला आधी शांत केलं. खायला देण्यासाठी ना इथे बाहेरूनच समोसा ऑर्डर केला होता, कारण घरी जर बनवत बसले असते ना तर खूपच वेळ गेला असता. आणि ते डेकोरेशन नित्याला इथं हँडल करायचं, त्याच्यामुळे ना मला हे घरी बनवणं काही शक्य झालं नव्हतं. म्हणून म्हटलं यांना बाहेरूनच घेऊन या. आणि ते सगळ्यांनी बसून आज छान असा समोसा सुद्धा एन्जॉय केला. आणि आमच्या श्रीचं तर काय, मी इथं समोसा खाते मला डिस्टर्ब कोणी करू नका असं झालं होतं तिथं. ती एकटीच ना एक समोसा घेऊन बसली होती की मला एकच समोसा पाहिजे खायला. आणि छान अशी ती सुद्धा ना समोसा एन्जॉय करत होती. असं म्हणतात की मुलींना चटपटीत खायला जास्त आवडतं आणि खरंच आहे बरं का ते, कारण नित्य सुद्धा नाही ते चटपटीतच खायला मागते. आणि ते बायकांना खूप दिवसांनी अशा एकत्र आल्या ना की आमच्या छान अशा गप्पा गोष्टी रंगलेल्या असतात. छान अशा गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर नाही ते सगळ्यांना हळदी कुंकू सुद्धा लावून समोसा खाल्लाय म्हटल्यानंतर चहा सुद्धा झालाच पाहिजे. तसं तर ना संध्याकाळच्या चहाचं सुद्धा टायमिंग झालं होतं. इथे ना मी मग चहा सुद्धा ठेवायला घेतला आणि हे कप सुद्धा ना मी गावाकडून येतानाच घेऊन आले होते. मग तेच नाही ते त्याच कपामध्ये म्हटलं आज चहा देऊया. मग इथे सगळ्यांसाठी ना चहा सुद्धा बनवला, सगळ्यांसाठी फक्कड असा चहा बनवला आणि सगळ्यांनी ना छान असा चहा एन्जॉय सुद्धा केला. आणि बायका एकत्र जमल्यानंतर त्यांच्या गप्पा कधी काही संपतच नाहीत, कारण म्हणतात ना बायका एकत्र जमल्या म्हटलं की वेळ कसा कुठे जातो काहीच कळत नाही. जरा इथल्या जरा तिथल्या अशा गप्पा बायकाच्या चालूच असतात. जरा माझं जरा तुझं असं करत ना गप्पा या वाढतच जातात, कारण गप्पा बायकांच्या गप्पाला काही तोडच नाही. हो ना. माझं चालू होतं चहा द्यायचं काम आणि या मुलींचं चालू होतं मध्ये मध्ये करायचं. आणि या मुलींना कसली भीतीच वाटत नाही भाजेल वगैरे काय, मग आपल्यालाच ना काळजीपूर्वक हे सगळं करावं लागतं. नंतर बायका वगैरे गेल्या आणि नंतर ना हा असा काही पसारा झाला जो की आता मला हा सगळा पसारा आवरायचा होता. आणि हा पसारा बघूनच मला असं झालं होतं की बापरे कधी उचलू हा पसारा. आणि उचलायला तर पाहिजेच होता, कारण नित्याना त्या सगळ्या चिरमुऱ्यावर ना नाचत होते आणि ह्या घरातून त्या घरात सगळ्या खोलीवरती ना सगळे चिरमुरेच करून ठेवले होते. आणि हे सगळं बाहेरच उचलून ना मी किचन कट्ट्यावरती आणून ठेवलं होतं. आणि किचन कट्ट्यावर तर इतका पसारा झाला तो सुद्धा पटकन आवरून घेतला आणि जे ते होतं ना त्या सगळ्या बरं किचन कट्ट्यावरचा ना सगळा पसारा आवरून घेतला आणि ना स्वयंपाकाला लागले. आणि ह्या वर्षी ना संक्रांतीला देण्यासाठी मी जे वाण आणलं होतं ना ते तुमच्यासोबत शेअर करायचं ना राहून गेलं होतं. तसं तर स्पेशली असं काही आणलं नव्हतं, कारण नित्याचा ना मागच्या वेळी जेव्हा पहिला बर्थडे झाला ना त्यावेळी मी मुंबईवरून ना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी ना पर्स आणल्या होत्या, तर त्यातल्याच ना भरपूर अशा शिल्लक होत्या. म्हणून म्हटलं तर या वर्षीला संक्रांतीचं वाण म्हणून पर्सच देऊया. तर त्याच्यामुळे इथे मी संक्रांतीचं वाण म्हणून पर्सच वाटल्या होत्या. आणि इथे ना पटकन मी स्वयंपाक करून घेतला, कारण स्वयंपाक करायचा तर मूड अजिबातच नव्हता, कारण सकाळपासून ना माझं कामच चालू आहे. हाताला तर काही चैनच नव्हती, त्याच्यामुळे दमून गेले होते. आणि सकाळपासून उपवास असल्यामुळे ना भूक पण खूप लागली होती. आणि उपवास होता म्हणून समोसा काय मगाशी खाता आला नव्हता, मग जेवताना ना समोसा सुद्धा खाऊन घेतला. तर नित्याचा बोरनानचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जेवण करत होतो त्याच्यामुळे ना नित्याला असं खुर्चीतच बसवलं होतं. चला मग व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आता अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.